आपल्या सोबत शिवसेना आमदार भरत गोगावले त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। भरत जी, साधारणतः पाहायला गेलं तर शिवसेना आमदार सातत्याने आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतात। सर्व शिवसेनेच्या आमदारांचीच का व्हिडिओ समोर येतात असा प्रश्न सर्व कुठं साधारणतः पाहायला गेलं तर संजय शिरसाट आहेत तुमच्या सोबतचे आहेत। आता तुम्ही तुम्ही 60 आहेत, 60 पैकी दोघं झाले, परंतु आजचा आहे तो चुकीचा आहे आपण पाहिलं। आणि आमच्या आमदारांनी ठाम सांगितलेलं आहे की जर तुम्हाला मला ओपन करून दाखवा, मी तुम्हाला माझ्या आमदारकी बस सोडेल म्हणून सांगितलं। त्याच्यामुळे आम्ही त्याची काही काळजी करत नाही। अंबादास दानवे यांनी व्हिडिओ समोर आणलाय। अंबादास दानवेंपर्यंत हा व्हिडिओ पाहायला गेला तर मग तुमचे सहकारी विचारायला पाहिजे। महेंद्र तुर्वे म्हणतात की सुनील तटकरे यांनी व्हिडिओ पाठवला। ते आता मी नाही तसं काही सांगू शकत अगोदर, परंतु त्याची आम्ही खात्री करू आणि मग बोलू। पण तुम्ही अंबादास दानवेला विचारा ना, तुला कोणी दिला, काय दिला, तेवढं तर विचारा। तुम्हाला काय वाटतं या सगळ्यामध्ये? नाही, काय सगळ्यामध्ये वाटतं म्हणजे आता आम्ही त्याची मी मग सांगितलं ना, थोडी खात्री पण करायला पाहिजे। कोणावरती दुसऱ्यावरती आरोप प्रत्यारोप करत असताना आपण खात्री करून बोललेलं बरं असतं। पण साधारणतः मॉर्फिंग केलेला व्हिडिओ असं संजय शिरसाट म्हणत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच घरी व्हिडिओ सुद्धा सापडला होता। तर जवळचे जे आता राहिलेले आहेत ते विश्वास नाही केलाय, त्याच्यापेक्षा जे काय झालेलं आहे ते चुकीचं त्यांनी केलेलं आहे। आता आमच्या आमदारांनी सांगितलं ना, तू ओपन करून दाखव आम्हाला, आम्ही पदाचा राजीनामा देतो आमदारकीच्या। काय तो जिल्हा पंचायत समिती सदस्य नाही, आमदार आहे, आणि एवढं चॅलेंज दिलं तर त्याने स्वीकारावं अंबादासने। तुम्ही विचारा त्याला, जर आमचे आमदार जर राजीनामा देण्याच्या तयारीत आहे तर तुला आता ती संधी आहे ना की तू दाखव ना ओपन करून की हाच आहे म्हणून। आदित्य ठाकरे म्हणतात की जे 22 आमदार आहेत त्यामध्ये हे आमदार आहेत का म्हणून भाजप त्यांना पाठीशी घालते। आदित्यने एकाचे तरी नाव सांगावं रे की हे आमदारामध्ये ह्याचं नाव आहे म्हणून। उचलली जीभ लावली टाळ्याला, कारण काय झालं ते हातबल झालेले आहे, आणि ते हातबल झाल्यामुळे मग काही आरोप प्रत्यारोप वक्तव्य करत बसलेले आहेत। पण त्याला आम्हाला काय त्याची घेणं नाही देणं नाही, त्याने त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम। रायगडाबद्दल संदर्भातला एक शेवटचा प्रश्न आहे। रायगडामध्ये साधारणतः पाहायला गेलं तर 3 पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे, भाजप आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद आहे। पालकमंत्रीपद तुम्हाला मिळावं यासाठी तुमचे 2 सहकारी महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी तुमच्या सोबत आहेत, आवाज उठवत आहेत। मग पालकमंत्र्याचा तिढा नेमका आता अडतोय कुठे? आमदार आहेत त्यांना वाटतं की आपला पक्षाचा आमदार पालकमंत्री व्हावा, या चुकीचं काय त्याच्यामध्ये? तशी त्यांची लोक त्यांचं हे करतात, तसे आमचे लोक आम्हाला बोलतात। की कोण येते या सगळ्याच्या? पालकमंत्री पदाचा तिढा सुटत का नाही आता? बघतो आता ते, आम्ही जरा शोध घेतोय कुठं अडलंय ते, मग तुला सांगतो।